हे स्पंदन, हे ऊर्जा, ही तर देवींची आहे. पण हे कसं शक्य आहे? देवी या वनात येऊच शकत नाहीत. त्या दिवशी त्या लाडवांनंतरही आम्हाला असाच भास झाला होता. देवी इथे येणं अशक्य आहे. देवी, अहो बहुतेक पोहोचलो आपण. ते बघा, तिकडे तुम्हाला कुठे दिसतेय का? तिथंच असतील माझं धनी. चला. काय झालं देवी? चला ना. आम्हाला अचानक काहीतरी जाणवतंय, अतिशय परिचित, अतिशय जवळचं. पण हे नेमकं काय आहे ते समजत नाहीये. अव देवी, मला बी तसंच होतंय. म्हणजे आता मी लई दिवसांनी माझ्या धनाला भेटणार आहे ना. जीव धडधड करतोय बघा. माझ्या मनात कितीतरी विचार येत आहेत बघा. भेटल्यावर ते काय बोलतील, कसं बघतील, रागवतील का जवळ घेतील, ह्या समद्या विचारांनी माझं बी मन भरून आलंय बघा. आश्चर्य आहे, आम्हालाही अशीच ओढ, अशीच अस्वस्थता जाणवतीये. पण का? अव देवी, तुम्ही देव असाल, पण काही गोष्टी देवासनी बी कळत नाहीत बघा. त्या फक्त मनाच्या गोष्टी असतात, त्या मनालाच समजतात. चला की आता, मला माझ्या धनाला भेटायची लई घाई लागली आहे. चला. मंगला, तू इथं कशी? धनी, लय दिसानं दिसलीस. इथं भेटशील असं वाटलं नव्हतं. व्हय ना, मला बी असं वाटलं नव्हतं की आपली पुन्हा भेट होईल म्हणून. तुम्ही बाहेर का? तुम्ही आत या, आत या. ये मंगला, ये. दे, बसा. पर्णिका, तुम्ही दोघं एकमेकांनी ओळखता का? नाही. या, मी ओळखत नाही. म्या जंगलातला एक सामान्य भिल्ल आहे. आम्ही तुळजापुरातील एक योद्धा आहोत. एका सामान्य भिल्लाला ओळखण्याचं आमच्याकडे काही कारण नाही.
मग तर लईच बरं झालं. आधी ओळख नाही म्हणजे आता नव्यानं ओळख होईल. कारण त्यात जुन्या आठवणींचं ओझं नसतं. वंचिका, तू बस. नाही थांब. वंचिका बसली तर मला वाढायला मदत कोण करणार? तू बस इथं. वंचिका, चल माझ्या संग. करा जेवण सुरू. काय हो पाहुणं, आपली ओळखच झाली नाही. म्या पर्णिका, यो हरी आणि ही वंचिका, आणि हा आमचा बाबा महादेव बाबा. तुझं नाव काय? तुळजा. तुळजा नाव आहे तिचं. काय? अगं ह्याच्या बायकोचं नाव बी तुळजाच आहे. आधी पार्वती होती पण आता तुळजा म्हणतात. तू तर त्याची बायको नसशील. पण तुम्ही तर म्हणालात ना एकमेकांनी ओळखत बी नाही म्हणत. पर्णिका, गप्पा बस. तू गप्पा बस. जेवताना बोलायचं नसतं म्हणतात, पण ऐकायला काय हरकत आहे? तुझा तर तुझ्यासारख्या नावाच्या बायकोवर लय जीव लावतो. दिसभर तिच्याच गोष्टी सांगत बसतो. कधी ती असं म्हणली, कधी ती तसं असली, कधी ती असं, कधी ती तसं, सारखं हेच चालू असतं. पर्णिका, तुला किती वेळा सांगितलं की माझ्या गोष्टी समद्यांसमोर बोलत जाऊ नको म्हणून? मी काय खोटं बोलले? पुऱ्या काय नाही, तो असाच आहे. सतत चिडत असतो, म्हणूनच त्याची बायको त्याला सोडून गेली असेल. काय ग तुळजा, तुला असा नवरा मिळाला असता तर तू बी सोडून आली असतीस ना? किती बी लपवलं किती बी नाकारलं तरी डोळ्यातलं प्रेम लपवा येत नाही. आता केवळ आपण वाट पाहायची. या दोन जीवांना पुन्हा एकत्र होण्यासाठी नियती नक्की काय डाव खेळते पाहिजे.